हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 3 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या राज्याच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला जागतिक आरोग्य संघटनेचा म्हणजेच WHO वर्ल्ड नो टोबॅको डे जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान या राज्याला। पुढील प्रश्न, IPL 2026 मध्ये सर्वात तरुण वयात ऑरेंज कॅप जिंकून इतिहास रचणारा खेळाडू कोण आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वैभव सूर्यवंशी। 776 धावा काढून ही ऑरेंज कॅप मिळवली आहे। पुढील प्रश्न बघूयात। संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच UNGA अधिकृतपणे घोषित केल्यानुसार जागतिक सायकल दिन वर्ल्ड बायसिकल डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी 3 जून हा दिवस वर्ल्ड बायसिकल डे म्हणजेच जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो। तर यावर्षीची थीम होती सायकलिंग फॉर ग्रीनर फ्युचर, हरित भविष्यासाठी सायकलिंग ही यावर्षीची थीम होती। पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार भारतातील कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक म्हणजेच रँक 1 पटकावला आहे? तर बरोबर उत्तर आहे पंजाब राज्याने नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता अहवालामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे। पुढील प्रश्न बघूया। भारताच्या 39व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणते राज्य करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, मेघालय या राज्यामध्ये 39व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन होणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे जाहीर झालेला द अर्थ प्राइज या जगातील सर्वात मोठ्या पर्यावरण स्पर्धेचे जागतिक विजेतेपद कोणाला मिळाले आहे? तर बरोबर उत्तर आहे आपल्या भारतातील विवान छाचरिया, आर्याना अग्रवाल आणि अव्याना मेहता यांना हा पुरस्कार मिळाला आहे। पुढील प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांडचे नवीन प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर एअर मार्शल तरुण चौधरी। ऑप्शन क्रमांक बी, एअर मार्शल तरुण चौधरी यांची भारतीय हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांडचे नवीन प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। पुढील त्याच्याविषयी की पॉईंट्स बघूयात। भारतीय हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांडचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशमधील प्रयागराज बमरोली येथे आहे। हे कमांड भारताच्या मध्यवर्ती हवाई क्षेत्राच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळते। पुढील प्रश्न बघूयात। 1 जून 2026 रोजी भारताच्या एकमेव त्रिसेवा थिएटर कमांड असलेल्या अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हाईस ॲडमिरल विनीत मॅककार्थी यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे 20वे कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे। पुढील प्रश्न, 20 जून 2026 मध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात एकूण किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे। तर या नियुक्तीनुसार या 5 नवीन न्यायाधीशांच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयातील कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे। यामुळे आता न्यायालयात केवळ एक पद रिक्त राहिले आहे। केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन अध्यादेशानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या 38 सरन्यायाधीशांसह करण्यात आली आहे, जी यापूर्वी 34 एवढी होती। नुकतेच मे 2026 मध्ये निधन झालेले पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर बशीर बद्र हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते उर्दू साहित्य आणि कविता या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते। पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठी संरक्षण परिषद मानली जाणारी शांग्रीला डायलॉग नुकतीच मे 2026 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर सिंगापूर। ऑप्शन क्रमांक बी, सिंगापूर या ठिकाणी ही सर्वात मोठी संरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघूयात। बांगलादेश सरकारने नुकतीच मंजुरी दिलेला आणि देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा जलप्रकल्प मानला जाणारा पद्मा बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर उभारला जाणार आहे?
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पद्मा नदी, जिला बांगलादेशमध्ये गंगा नदीचा बांगलादेशातील प्रवाह असं म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक सी, पद्मा नदी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय लॅबॅतूम एक्सलन्स अवॉर्ड कोणत्या देशाच्या हज मिशनला प्रदान करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजेच 3 जून 2026 रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.